हे बघा, ही अशी अगदी बाहेरच्यासारखी आपली मँगो कुल्फी तयार होते. झाली. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आंबे आणले की त्या आंब्याचे काय पदार्थ करावेत, काहीतरी करावं असं वाटतं. मी आज आंब्याची कुल्फी करणार आहे. आंब्याचे आपण भरपूर पदार्थ करतो, तशीच मी आज कुल्फी करणार आहे मस्त गारगार. तसे आपण बाहेरून आणतोच ना कुल्फ्या, ती कुल्फी करते मी. तर बघा, आधी आंबा चिरून घेते. एकच आंब्याची करणार आहे. चिरून घेते आंबा. हे बघा, अशा फोडी काढून करून मग ते मधला गर काढायला एकदम सोपा जातो. सुरीने असं मध्ये बारीक बारीक पीस करायचे आणि मग चमच्याने काढून घ्यायचं. दाखवते तुम्हाला बघा. हे बघा, असं अगदी ही सोपी पद्धत आहे. सहज निघतो असा पूर्ण गर. सुरीने पण काढता येतो, चमच्याने पण काढता येतो. हे बघा, काढून घेते सगळाच गर चमच्याने. अगदी त्या सालाला अजिबात राहत नाही गर आणि वाया पण जात नाही आंबा. हे बघा, असं काढून घेते सगळं. किंवा तुम्ही किसणीने चाळणीमध्ये तो चाळून पण घेऊ शकता. जसं की आपण कोणत्या वस्तू गाळून घेतो, पुरण वगैरे चाळून घेतो तसं. पण ही पण सोपी पद्धत आहे. हे बघा, पूर्ण हा कोळीचा पण गर काढून घेते. हे बघ, अजिबात त्याला गर राहत नाही, पूर्ण साल निघतं. इथं मी ना आधीच पिठी साखर करून घेतली होती. त्याच भांड्यात मी हा आंब्याचा गर घालून घेते, बारीक करून घेते. पिठी साखर केली म्हणजे कसं ते विरघळायला त्रास नाही होत. काढून घेते मिक्सरमधून. पण त्यात आधी साखर घालते. पिठी साखरच केलेली आहे मी, पण ती त्यातच फिरवायला म्हणजे मिक्सरमध्ये घालायची. अख्खी साखर घातली तर बारीक व्हायला वेळ लागतो ना जरा. हे बघा, मस्त असं साखर आणि आंबा एकत्र पल्प होतो त्याचा. या भांड्यात काढून घेते सगळा गर. तसंही मुलांना काहीतरी गारेगार खायचंच असतं. आता सगळी मुलं घरात असतात, तर आंब्याचा सीझन आहे, तर अशा आंब्याची कुल्फी करू शकता तुम्ही सहज. हे दूध आहे बघा, साईसकट दूध घातलं मी. एक वाटीभर आहे, मोठी वाटी. तर ते मिक्स करून घेते चांगलं. साईसकट घातले. तुम्हाला वाटलं तर ह्यात मिल्क पावडर पण घालू शकता अजून. मी साईसकट घातले दूध म्हणून मिल्क पावडर नाही घालत आहे. चांगलं मिक्स करून घेते बघा. आणि ह्यात थोडीशी वेलची घालते मी. जाडसर ठेवलेली वेलची घातली मी. वेलचीचे दाणे असे कुल्फीमध्ये छान लागतात बघा, म्हणून मग किंचित जाडसरच ठेवली. हे बघा, असं साधारण एक जीव झालं पाहिजे चांगलं. दूध आणि आंबा. पण एक मात्र, दूध पूर्ण गार झालेलं पाहिजे. गरम करून दूध घ्यायचं, पण ते पूर्ण गार होऊ द्यायचं. हे बघा, माझ्याकडे ना हे कुल्फीचं मोल्ड आहे. त्यात मी ही कुल्फी घालणार आहे करायला. ते चमच्याने असं घालून घेते. एका मोल्डमध्ये 8 होतात, तर हे एवढं मावेल तेवढं त्यात घालून घेते. यात आणि तुम्हाला दुसरा पिवळा रंग वगैरे घालायचा असला तर घालू शकता. मी काही रंग घातला नाही, कारण साधारण आंब्याला तसा रंग असतोच. पण दूध घातल्यामुळे अजून थोडंसं फिका पडलं आहे, पण हरकत नाही. तुम्हाला अगदी डार्क पाहिजे असलं तर घालू शकता रंग. हे बघा, असं बाजूला पडलेले टिपके ते टिपून घेतलं रुमालाने. आणि आता ह्याची झाकणं लावून घेते. चांगली अशी घट्ट लावून घ्यायची झाकणं.
अशी सगळी झाकणं लावून घ्यायची. हे बघ, आता हे ना मी फ्रीझरमध्ये ठेवून देते. व्यवस्थित लावून घेतली झाकणं. फ्रीझरमध्ये आता हे उद्या काढेन मी. 8-10 तास तरी कुल्फी जमायला लागतंच, तर आपण उद्या बघूया. हे बघा, ठेवून देते फ्रीझरमध्ये. आता हे उद्या बघू आपण. काल ही कुल्फी ठेवली होती ना आपण, आता काढून घेते. 8-10 तास नक्कीच लागतात. हे बघा, एक 5 मिनटं जरा बाहेर काढून ठेवायची आणि मग आपण काढू. ही झाकणं कुल्फी जमा झाली का बघूया व्यवस्थित. फ्रीजमधून काढल्या नाही काढायचं, एक 5 मिनटं तरी जरा बाजूला काढून ठेवायचं. आता ही झाकणं मी फिरवून व्यवस्थित काढून घेते. अलगद हाताने काढायची. वा, काय छान कुल्फी जमली आहे बघा. आपण यात काही रंग वगैरे कोणता घातला नाही. तुम्ही जर रंग घातला तर अजूनची ती छान दिसते पिवळी. हे बघा, अगदी सहज कुल्फी निघते आहे. एका मोल्डमध्ये 8 होतात. काढून घेतले सगळे बघा. कशी वाटली तुम्हाला ही घरच्या घरी कुल्फी केलेली आंब्याची? कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. हे बघा, अशी आपली आंब्याची कुल्फी.